हाजी सालीन कुरेशींवर चाकू हल्ला, वांद्रे येथील ज्ञानेश्वर नगर येथील घटना, प्रचारात अज्ञात व्यक्तीने केला हल्ला. इम्तियाज जलील यांच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न, छत्रपती संभाजीनगरमध्ये एमआयएम कार्यकर्ते आक्रमक, नाराज कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न. जलील यांनी आत्मपरीक्षण करावं, अतुल सावेंनी आरोप फेटाळले. अकोट अंबरनाथमध्ये युतीमुळे स्थानिक नेत्यांवर मुख्यमंत्र्यांची नाराजी, जय महाराष्ट्राला सूत्रांची माहिती. महाराष्ट्रात भाजपासोबत सत्तेत कुठेही बसणार नाही, आमची विचारधारा भाजपा विरोधातील इम्तियाज जलील यांनी केलं स्पष्ट. महाराष्ट्रभर भाजप एमआयएमची छुपी युती, अकोटमध्ये तर उघड. अंबरनाथमध्ये काँग्रेससोबत गेलेली भाजप आता हिरवी नाही का, संजय राऊतांचा भाजपाला थेट सवाल. अंबरनाथमध्ये सत्तेसाठी भाजप काँग्रेस आघाडी, एकनाथ शिंदेंकडून तीव्र संताप व्यक्त. उद्धव ठाकरे राज ठाकरे शाखांना भेटी देणार, शाखा भेटीतून संपर्क वाढवत कार्यकर्त्यांना नवं बळ देण्याचे प्रयत्न. मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय षडयंत्र सुरू, शहराचा रंग बदलणं, डेमोग्राफी बदलणं, कटाचाच भाग. अमित साठमांचा पत्रकार परिषदेतून हल्लाबोल. आदित्य ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात एकनाथ शिंदेंचा प्रचार, शिंदे वरळीमध्ये रॅली आणि सभेला करणार संबोधित. संभाजीनगरात इम्तियाज जलीलांना त्यांच्याच समर्थकांनी दाखवले काळे झेंडे, तिकीट न मिळाल्यानं नाराजांचं कृत्य, शेवटी जलील यांना बदलावा लागला रॅलीचा मार्ग. ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर रिलीज, भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत, राज ठाकरेंचा हल्लाबोल. अशा मुलाखतीतून मतं मिळत नसतात, ठाकरे बंधूंच्या संयुक्त मुलाखतीवर चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला. ठाकरेंच्या मुलाखतीला फडणवीसही मुलाखतीतून उत्तर देणार, मुख्यमंत्री साधणार नागपूरकरांशी संवाद. एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात फडणवीसांची मुलाखत, ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मुलाखतीचं आयोजन, कल्याण उल्हासनगरसह भिवंडीत सभा देखील घेणार. अजित पवारांकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत, काकांच्या कृपेनं चांगलं चाललंय, भर सभेत अजित पवारांचं वक्तव्य. निवडणूक आयोगानं भाजपाचं प्रचारगीत नाकारलं, भगवा या शब्दावर घेतला आक्षेप. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची यादी थेट मुख्यमंत्र्यांकडे, पुण्यातल्या उमेदवारांमध्ये गुन्हेगारीशी संबंधित 20 नावं, फडणवीस काय कारवाई करणार याकडे लक्ष. एकनाथ शिंदे म्हणजे भगव्या आड लपलेला सैतान, ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांचा हल्लाबोल. ठाकरे विसरलेत की शहर चालवायचं असतं, बँक खातं नाही, ज्या गोष्टीची लाज वाटायला हवी त्यावरच माज करतायत आमदार चित्रा वाघांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल. विकसित पुणे, पुण्यात भाजपाचा जाहीरनामा, मुरलीधर मोहोळांच्या उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रकाशित. रवींद्र चव्हाणांच्या विलासराव देशमुखांवरील वक्तव्याविरोधात काँग्रेसची लातूर बंदची हाक, अमित देशमुखांकडून मात्र बंद न पाळण्याचं आवाहन. अकोल्यामध्ये हल्ला झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिदायत पटेलांचा मृत्यू, हल्लेखोर उबेदच्या आवळल्या मुसक्या, तर सर्व आरोपींच्या अटकेसाठी समर्थक झाले आक्रमक. बेस्टकडे स्वमालकीच्या 249 बसेस, 2027 पर्यंत स्वस्तातील वाहतूक सुविधा बंद होण्याची भीती. आगामी T20 वर्ल्ड कपमध्ये भारताबाहेर खेळण्याची मागणी, बांगलादेशची मागणी आयसीसीनं फेटाळली.